जयकुमार गोरेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य खासदार संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालाय। संजय राऊतांना मी ओळखत नाही असं गोरे म्हणालेले होते आणि यावर मला ओळखायचा प्रयत्न केल्यास अडचणीत येतील असं राऊतांनी म्हटलंय। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी याआधी टीका केलेली होती आणि त्या संदर्भातलं वक्तव्य त्यांना बोललेलं आहे, कारण त्यांच्यावर फौजदारी चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। दरम्यान राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये जयकुमार गोरे यांच्या बाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्दांचा वापर केल्या प्रकरणात फौजदारी चावडी पोलीस ठाण्यामध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष शिवाजी केत यांनी फिर्याद दाखल केली होती। केत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोशल मीडियावर संबंधित पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही बाब निदर्शनास आली आहे। एक नंबरचा हा बरं, त्यांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणता येतं? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं, हे विसरलात का? अभिजित दिपकेमुळे आजही अमित शहा आणि पंतप्रधान हे दडून बसलेत बिळामध्ये, हे विसरलात का? अभिजित दिपकेला सगळ्यात आधी पाठिंबा आम्ही दिला, या तरुणांच्या भावना समजून, आणि हा तरुण या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते. कोण संजय राऊत? राज्यसभेवर नाही, मी त्यांना ओळखत नाही। असे गुन्हे दाखल होत असतात, शेकडो गुन्हे आहेत, अशा राजकीय कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होत असतात। कशाकरता गुन्हा दाखल झाला मला माहीत नाही। मग त्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे वक्तव्य केलं, बरं का, ते कोणत्या संहितेमध्ये आणि कोणत्या सभ्यतेच्या चौकटीत बसतं? ठीक आहे ना, माननीय शिवसेना पक्षप्रमुख हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत, ते शिवसेनेचे प्रमुख आहेत, त्यांच्याविरुद्ध तुम्ही अद्वा तद्वा वक्तव्य करायची आणि त्यांना आम्ही उत्तर दिलं, तुम्ही आमचं गुन्हे दाखल करायचे, याला हुकुमशाही म्हणतात। त्यांनी माझ्या आसपास पण फिरू नये, त्रास होईल त्यांना, बरं का? त्यांनी मला ओळखू पण नाही, जर त्यांनी कोणी ओळखायचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील।